सतीश भोसले उर्फ खोक्याचे काल घर वन विभागाने उद्ध्वस्त केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. खोक्याच्या उद्ध्वस्त घराच्या शेजारीच जनावरांसाठी चारा होता. तो चारा देखील मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पेटून दिल्याचं सांगण्यात येत आहे. याचबरोबर खोक्याच्या कुटुंबियाला देखील मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकाकडून देखील करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता की काल उद्ध्वस्त केलेल्या खोक्याच्या ग्लास हाऊसच्या बाजूला त्याच्या कुटुंब राहत होतं. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कशा प्रकारे रात्री काही अज्ञात व्यक्तीने जाळपोळ करून त्या ठिकाणी तोडफोड केल्याचा देखील आरोप खोक्याच्या नातेवाईकाकडून करण्यात आलेला आहे. ह्या तोडफोडीमध्ये त्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ह्याचबरोबर काही व्यक्ती पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तुम्ही पाहू शकता की काल कशा प्रकारे खोक्याच्या ग्लास हाऊस वन विभागाने उद्ध्वस्त केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे. वन विभागाच्या जागेमध्ये त्याने हा ग्लास हाऊस उभा केलेलं होतं. काल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करीत त्याचे ग्लास हाऊस उद्ध्वस्त केल्याचे पाहण्यास मिळाले आहे. काल उद्ध्वस्त केल्याच्या नंतर मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कुटुंबीय ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जाळपोळ करून त्यांना मारहाण केल्याची घटना देखील आता आपल्याला पाहण्यास मिळत आहे. ह्या घटनेमध्ये त्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कोंबड्या आणि जनावरांसाठी असलेला चारा देखील जाळण्यात आलेला आहे. ह्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील काही व्यक्तींना मारहाण देखील केली असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकाकडून देखील करण्यात येत आहे. पारधी कुटुंब असलेले ह्या वन विभागाच्या जागेवर ते स्थायिक होतं आणि काल खोक्याचं जे ग्लास हाऊस आहे तो उद्ध्वस्त केल्यानंतर मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या ज्या ग्लास हाऊस शेजारी कुटुंब राहत होतं त्या ठिकाणी देखील तोडफोड केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. जनावरांसाठी असलेला चारा देखील तो पेटवण्यात आलेला आहे. याबरोबर त्या पेटवण्यात आलेल्या चाऱ्याबरोबर काही कोंबड्याचा देखील ह्या ठिकाणी आपल्याला मृतदेह आढळून आलेला आहे. ह्याचबरोबर त्याचं ग्लास हाऊस कशा प्रकारे उद्ध्वस्त केलेलं आहे, त्या ग्लास हाऊसच्या शेजारीच खोक्याचे कुटुंब स्थायिक होतं. त्या कुटुंबातील काही व्यक्तींना मारहाण केल्याचं देखील सांगण्यात येत आहे. आता काही कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक हे पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल झालेले आहेत. आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे कारवाई करत आहे ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.